नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश हातपुडे, मुरारी करिअर अकॅडमी मोपा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षांबद्दल माहिती घेणार आहोत। दोन प्रकारच्या शिक्षक पात्रता परीक्षा होत असतात दरवर्षी 2 वेळा। तर एक असणार आहे टीईटी, ही असते राज्याची, आणि हे असणार आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजे त्याला आपण म्हणतो सीटेट। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण बघणार आहोत की आता जस्ट सीटेटचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। ते म्हणजे 7 मार्च पासून 2 एप्रिल पर्यंत फॉर्म भरायची डेट असणार आहे, आणि त्यामध्ये 2 एप्रिलला फॉर्म भरायची डेट संपली की तुमचा लगेच 7 जुलैला पेपर असणार आहे। म्हणून तुम्हाला हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आणि यामध्ये मी ज्या पद्धतीने टीईटी, सीटेट आणि सेटची परीक्षा पास झालो त्या टेक्निक्स मी तुम्हाला इथे सांगणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण काय समजून घेणार आहोत तर सिलेबस समजून घेणार आहोत, पेपरचं विश्लेषण समजून घेणार आहोत, पेपर कोणत्या पद्धतीने सोडवायचा असते। अभ्यास तुमचा कितीही झालेला असला तरी पण पेपर सोडवण्याची एक पद्धत आहे। त्याच पद्धतीने तुम्ही जर पेपर सोडवला तर जास्तीत जास्त तुम्हाला मार्क घेता येईल। कारण ही जी परीक्षा असते ही पात्रता परीक्षा असते। आपल्याला याच्यामध्ये फक्त पात्र व्हावं लागतं, याचा क्रायटेरिया आहे, मी ते तुम्हाला इथे समजावून सांगणारच आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी तुम्ही जर या माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला अशी स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती देणारी नवनवीन व्हिडिओ इथे बघायला मिळेल। तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस काय असणार आहे, त्याच्यानंतर पात्रता कोणती लागणार आहे आपल्याला, त्यानंतर भाषा कशी निवडायची। सर्वात जास्त प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता सीटेट वर, तर मला भाषा कोणती निवडायची, कशी निवडायची सर, वयोमर्यादा किती असते, वगैरे वगैरे प्रश्न आले होते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे या सर्व प्रश्नांचं निराकरण करूया। यामध्ये वयोमर्यादा किती लागणार आहे, परीक्षा पद्धती कशी असेल, कास्ट नुसार पात्र गुण मर्यादा किती असणार आहे, आपल्याला पास होण्यासाठी किती मार्क घ्यावा लागणार आहे, तुम्ही कुठल्या कॅटेगरी मध्ये येता की तुम्ही जनरल मध्ये येता, तर त्यानुसार आपल्याला पात्र ठरण्यासाठी आपल्याला किती मार्क घ्यावा लागणार आहे हे सुद्धा आपण याच्यात बघणार आहोत। जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे याबद्दल पण मी ज्या पद्धतीने जास्तीत जास्त गुण घेऊन सीटेट आणि टीईटी पास झालो तीच पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, किती वेळा एक्झाम देता येईल, आपल्याला ही टीईटी आणि ही सीटेट किती वेळा देता येईल याबद्दल सुद्धा माहिती घ्यायची आहे। त्यानंतर फॉर्म चुकला काय करू। विद्यार्थी मित्रांनो, आपण घाईगडबडीमध्ये फॉर्म भरत असतो, आणि फॉर्म भरत असताना सिलिंग मिस्टेक करत असतो, एखादी स्पेलिंग मिस्टेक करत असतो, एखादा पर्सेंटेजचं नंबर चुकत असतो, किंवा अदर एखादा काही मिस्टेक जर झाली असेल, घाबरण्याचं काहीही कारण नाहीये। कारण आपल्याला फॉर्म जरी चुकला असेल तरी एक पर्याय उपलब्ध असतो, तो कोणता असतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला तर मग बघूया, आपण एक एक पॉइंट आपण इथे कव्हर करूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वळूया पहिल्या मुद्द्याकडे। पहिला मुद्दा घेणार आहोत आपण सिलेबस आणि त्याचं पेपर विश्लेषण। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण टीईटीचा सिलेबस बघू, नंतर सीटेटचा सिलेबस बघू। विद्यार्थी मित्रांनो, जर 1ली ते 5वी पर्यंत तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला टीईटी 1 पेपर द्यावा लागणार आहे। टीईटी 1 पेपर द्यावा लागणार आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5वी, 6वी ते 8वी साठी शिक्षक बनायचं असेल, 6वी ते 8वी साठी, तर तुम्हाला टीईटी 2 पेपर द्यावा लागणार आहे। टीईटी 2 6वी ते 8वी साठी। हा जो पेपर असणार आहे डीएड प्लस बीएड हे दोन्ही विद्यार्थी देऊ शकणार आहे। परंतु हा जो पेपर असणार आहे टीईटी 1 हा फक्त डीएड चे विद्यार्थीच देऊ शकणार आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाचा आताच एक निर्णय आला, 1ली ते 5वी पर्यंत शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला डीएड, डीटीएड किंवा डीएलएड केलेलं असेल तरच तुम्हाला हा पेपर देता येईल, अन्यथा तुम्हाला हा पेपर देता येणार नाही। जर तुमचं डीएड झालेलं असेल तर तुम्ही टीईटी 1 पण देऊ शकता, टीईटी 2 पण देऊ शकता। पण तुमचं बीएड झालेलं असेल तर तुम्हाला टीईटी 1 पेपर देता येणार नाही, तुम्हाला फक्त टीईटी 2 हाच पेपर देता येईल। हे आपण बघू। याच्यामध्ये सिलेबस मध्ये बघणार आहोत, टीईटी 1 चा सिलेबस आणि टीईटी 2 चा सिलेबस काय फरक आहे हे आपण इथे बघू। यामध्ये असणार आहे पहिले मराठी ग्रामर। मराठी यामध्ये दुसरा विषय असणार आहे इंग्रजी, दुसरा असणार आहे इंग्लिश, तिसरं असणार आहे तुमचं
बालमानस शास्त्र. चौथा असणार आहे तुमचं परिसर अभ्यास. परिसर अभ्यास. आणि पाचवा विषय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो गणित. गणित या पद्धतीचा तुम्हाला सिलेबस असणार आहे आणि या सिलेबसच्या आधारावर तुम्हाला टीईटीचा पेपर 1 देता येणार आहे आणि या पद्धतीने या विषयांचा जर तुम्ही अभ्यास केला तर टीईटी तुम्हाला पास होता येणार आहे. आणि पास होण्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ओपन असाल, ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल तर तुम्हाला 60% पासिंग असणार आहे, म्हणजेच 90 मार्क. कारण हा जो पेपर असणार आहे तुमचा 150 मार्कांचा. या 150 मार्कांपैकी तुम्हाला ओपन कॅटेगरी वाल्या विद्यार्थ्यांना 60% म्हणजेच 90 मार्क घ्यावा लागणार आहे आणि कास्ट मध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला 55% लागणार आहे, म्हणजेच तुम्हाला इथे 82 मार्क पासला लागणार आहे. हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. टीईटी 2 पेपर मध्ये काय असणार आहे, सेम मराठी असणार आहे. दुसरं असणार आहे तुम्हाला इथे इंग्लिश. दुसरं असणार आहे इंग्लिश. तिसरं असणार आहे तुम्हाला इथे बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र. आणि चौथं असणार आहे तुम्हाला इथे हे सर्व विषय विद्यार्थी मित्रांनो हे 30 मार्काला असणार आहे. 30 मार्काला. इथे पण तुम्हाला मराठी 30 मार्काला असेल, इंग्लिश 30 मार्काला असेल, त्यानंतर तुम्हाला बालमानसशास्त्र पण 30 मार्काला असेल. चौथा विषय असणार आहे इथे तुम्हाला गणित. गणित आणि विज्ञान. हा विषय कोण निवडू शकतो हे सुद्धा महत्वाचं असणार आहे, हे तुम्हाला मी सांगतोच आहे. पाचवा विषय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सामाजिक शास्त्रे किंवा सामाजिक शास्त्रे. किंवा याला असणार आहे पाचवा सामाजिक शास्त्रे. हा विषय असणार आहे 60 मार्काला. हा विषय असणार आहे तुम्हाला 60 मार्काला. विद्यार्थी मित्रांनो काय आहे ना, हा जो पेपर असणार आहे हा तुम्हाला डीएड प्लस बीएड च्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे जर तुम्हाला 6वी ते 8वी साठी शिक्षक बनायचं असेल तर. यामध्ये काय असणार आहे, मराठी असणार आहे 30 मार्काला, त्यानंतर इंग्लिश असणार आहे तुम्हाला 30 मार्काला, त्यानंतर बालमानसशास्त्र असणार आहे तुम्हाला 30 मार्काला. आणि तिथे तुमचं जर सायन्स फॅकल्टी मधून तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर तुम्हाला इथे काय घेता येणार आहे, गणित आणि विज्ञान. तर हा 60 मार्काला तुम्हाला काय करावं लागणार आहे, विषय घ्यावा लागणार आहे. जर तुमचं बीकॉम किंवा तुमचं जर आर्ट फॅकल्टी मधून ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला हा विषय घ्यायचा आहे. काय करायचंय तुम्हाला, जर तुमचं सायन्स फॅकल्टी मधून जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर गणित आणि विज्ञान विषय निवडायचा आहे. जर तुमचं सायन्स फॅकल्टी मधून जर ग्रॅज्युएशन नसेल झालं, आर्ट्स फॅकल्टी मधून किंवा कॉमर्स फॅकल्टी मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर सामाजिक शास्त्रे हा विषय तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजेच हा गणित आणि विज्ञान जो विषय आहे त्याला किंवा दिलेला आहे, म्हणजे ऑर मध्ये हा सब्जेक्ट असणार आहे सामाजिक शास्त्रे. यामध्ये इतिहास, भूगोल, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स वगैरे हे सगळे सब्जेक्ट असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो टीईटी 1 पेपर हा 1ली ते 5वी साठी, 1ली ते 5वी साठी आणि टीईटी 2 पेपर 6वी ते 8वी साठी द्यावा लागणार आहे. दुसरं बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण सीटेट. आता आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत सीटेटचा सिलेबस. सीटेटच्या सिलेबस मध्ये आपण बघणार आहोत सीटेट 1 आणि सीटेट 2. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, 1ली ते 5वी पर्यंत तुम्हाला शिक्षक बनायचं असेल त्यासाठी तुम्हाला सीटेट 1 द्यायचा आहे. जर तुम्हाला 6वी ते 8वी साठी शिक्षक बनायचं असेल तर सीटेट 2 द्यावा लागणार आहे. जर तुमचं डीएड, डीएलएड किंवा डीटीएड झालं असेल, तुमचं डीएड किंवा डी डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन किंवा तुमचं DL
ऍड झालं असेल तर तुम्हाला हाही पेपर देता येणार आहे आणि तुम्हाला दुसरा पण पेपर देता येणार आहे. म्हणजे तुमचं डीएड, डीएलएड किंवा डीटीएड झालं असेल तर पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपर देता येणार आहे. पण जर तुमचं बीएड झालं असेल, जर तुमचं फक्त बीएड झालं असेल तर तुम्हाला फक्त पेपर 2 देता येणार आहे, पेपर 1 देता येणार नाही. जर तुमचं बीएड झालं असेल तर तुम्हाला फक्त पेपर 2 द्यावा लागणार आहे आणि बीएडच्या विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी पर्यंत जर शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट टेटची एक्झाम द्यावा लागणार आहे. टेटची एक्झाम, टेट तुम्हाला सीटेट द्यायची गरज नसणार आहे. जर तुमचं बीएड झालं असेल, बीएड प्लस ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही 9 ते 10वी साठी शिक्षक बनणार. जर तुमचं बीएड प्लस मास्टर झालेलं असेल तर तुम्ही 11वी ते 12वी साठी शिक्षक बनणार आहात. जर तुमचं फक्त बीएड झालेलं असेल तर तुम्ही 6वी ते 8वी साठी टीईटी 2 किंवा टीईटी 2 म्हणजे सीटीईटी 2 किंवा सीटेट 2 हा पेपर तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि हे दोन्ही पेपर शिक्षक बनण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तर बघूया आपण सीटेट 1 चा सिलेबस काय असणार आहे आणि सीटेट 2 चा सिलेबस काय असणार आहे. यामध्ये पहिला विषय असणार आहे तुमचा बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र, बालमानसशास्त्र. इथे पण विद्यार्थी मित्रांनो सीटेट 2 च्या पेपर इथे पण तुम्हाला सेम असणार आहे, बाल मानसशास्त्र. इथे दुसरा विषय असणार आहे भाषा. इथे विद्यार्थी मित्रांनो ही सेंट्रल ची एक्झाम असल्यामुळे इथे भाषा 1, तिसरा पण घटक असणार आहे तुम्हाला भाषा 2. भाषा 2 इथे पण सेम असणार आहे तुम्हाला भाषा 1, भाषा 1 आणि इथे असणार आहे तुम्हाला भाषा 2. अत्यंत महत्वाचा हे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो भाषा 1 आणि भाषा 2. तुम्ही महाराष्ट्रातले विद्यार्थी असाल तर तुम्हाला मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे. कारण सर्वात जास्त गोंधळ उडतो तुमचा यामध्ये. तुम्हाला प्रश्न पडतंय की मी नेमकी भाषा कुठली निवडायला पाहिजे, कुठली भाषा निवडायची, पेपर 1 साठी कुठली भाषा निवडायची, पेपर 2 साठी भाषा कुठली निवडायची, पेपर कोणत्या भाषेमध्ये येत असतो, काय काय असतं हे सगळं आपण याच्यामध्ये क्लिअर करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो भाषा 1 आणि भाषा 2 यामध्ये कोणती भाषा निवडायला पाहिजे सीटेट 1 पेपर साठी आणि सीटेट 2 पेपर साठी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. यामध्ये लक्ष द्यायचं आहे भाषा 1 तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश. सेम तुम्हाला इकडे पण सेम तुम्हाला दुसऱ्या पेपरला पण काय करायचंय सेम मध्ये हिंदी किंवा तुम्हाला इथे इंग्लिश या दोन पैकीच एक निवडायची आहे. जर तुमचं इंग्लिशवर चांगलं प्रमाण असेल तरच तुम्ही इंग्रजी हा भाषा 1 हा विषय निवडायचा आहे. सेम इथे पण तुमचं जर इंग्लिश चांगलं असेल तरच निवडायचं आहे, अन्यथा तुम्हाला हिंदी निवडायचं आहे. इथे पण आणि इथे पण. जर तुम्ही दोन्ही पेपर देणार असाल न भाषा 1 तुम्हाला निवडायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे भाषा 1 मध्ये तुम्हाला हिंदी निवडायचं आहे. जर तुमचं इंग्रजी कच्चं असेल किंवा थोडंसं कॉन्फिडन्स कमी असेल तर तुम्ही हिंदी निवडायचं आहे. आणि इथे पण जर दुसऱ्या पेपरला पण तुम्हाला भाषा 1 मध्ये काय निवडायचं आहे हिंदी निवडायचं आहे. मग भाषा 2 कोणता विषय निवडायचा, ज्या आपल्या राजभाषा असतात 22 राजभाषा आहे पण या पेपरला तुम्हाला 20च दिलेल्या आहे. त्या 20 राजभाषांपैकी तुम्हाला इथला तुमची जी मातृभाषा असणार आहे किंवा तुम्हाला ज्या भाषेमध्ये कमांड आहे तुमची या 22 राजभाषांपैकी ती भाषा निवडायची आहे. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी मराठी निवडायचं आहे. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी मराठी निवडायची आहे कारण ही आपली मराठी मातृभाषा असणार आहे. दुसरी जी भाषा असणार आहे ती मराठी निवडा. पहिली भाषा तुम्ही हिंदी निवडा, दुसरी भाषा मराठी निवडा. तुम्ही एकच भाषा दोन्ही ठिकाणी निवडू शकत नाही. इथे पण सेम तुम्ही इथे हिंदी निवडला आणि इथे हिंदी निवडणार असं होत नाही. तुम्हाला एकतर वरची भाषा वेगळी असायला पाहिजे आणि खाली निवडलेली भाषा वेगळी असायला पाहिजे. म्हणजे इथे तुम्ही हिंदी निवडा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी आणि दुसरी भाषा निवडायची मराठी. हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक राहणार आहे. त्यानंतर असणार आहे आपलं गणित. इथे असणार आहे तुम्हाला पहिल्या पेपरला गणित.
यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्न 30-30 मार्काला असणार आहेत. किती मार्काला असणार आहे? 30 मार्काला. पाचवा जो घटक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण. पर्यावरण, परिसर अभ्यास, यामध्येच परिसर अभ्यासाचा घटक येतो. तर अशा पद्धतीने तुमचा सीटेट 1 पेपर असणार आहे. बालमानसशास्त्र असणार आहे, भाषा 1 असणार आहे, भाषा 2 असणार आहे. पहिले भाषा 1 मध्ये तुम्ही हिंदी घ्या, भाषा 2 मध्ये मराठी घ्या. 30 मार्काला तुम्हाला गणित असणार आहे आणि पाचवा जो घटक असणार आहे पर्यावरण आणि त्यामध्ये असणार आहे तुम्हाला परिसर अभ्यासाबद्दल तुम्हाला पेपरमध्ये काही प्रश्न असणार आहेत. त्यानंतर तुमचा सीटेट 2 हा पेपर असणार आहे. या सीटेट 2 मध्ये पण बालमानसशास्त्र असणार आहे तुम्हाला 30 मार्काला. त्यानंतर तुम्हाला भाषा 1 असणार आहे 30 मार्काला. त्यानंतर आपण या भाषेमध्ये फिक्स 30 मार्क कसे मिळवायचे, या दोन्ही मिळून 30 मार्क फिक्स कसे मिळवायचे कुठलाही अभ्यास न करता, याबद्दल मी तुम्हाला सिलेबस समजून झाल्यानंतर जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे त्यामध्ये सांगणार आहोत. म्हणून हे दोन खूप महत्वाचे विषय असणार आहे, मराठी आणि हिंदी. ते आपण पुढे बघूच. हा पण तुम्हाला 30 मार्काला असणार आहे. टोटल तुमचे इथे 90 झाले. इकडे किती झाले? 30 30 30 असे तुमचे 150 झाले. 150 मार्काचा पेपर असणार आहे आपला 2.5 तासासाठी. 2.5 तासासाठी 150 मार्काचा पहिला पेपर या पद्धतीने या सिलेबसवर. दुसरा जर पेपर तुम्ही देणार असाल सीटेट 2 तर तुम्हाला बालमानसशास्त्र 30 मार्क, भाषा 1 तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी दोन पैकी एक कंपल्सरी घेणे असते तुम्हाला. दोन पैकी एक कुठली तरी निवडा. तुम्ही हिंदी घ्या किंवा इंग्लिश घ्या. जर हिंदी घेतली तर तुम्हाला हिंदीत पेपर 30 मार्काला विचारेल. जर तुम्ही इंग्लिश घेतलं तर तुम्हाला इंग्लिशला 30 मार्काला पेपर विचारेल. त्यानंतर भाषा 2 मध्ये तुम्ही मराठी घेतलं असेल तर तुम्हाला इथे मराठी 30 मार्काला विचारलं जाईल. आणि चौथ्या नंबरला इथे असेल गणित आणि आणि विज्ञान. हा तुम्हाला 60 मार्काला असेल. आणि याला और असणार आहे सामाजिक शास्त्रे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष घ्यायचं आहे तुम्हाला, सामाजिक शास्त्रे. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय फरक आहे, जर तुमचं ग्रॅज्युएशन सायन्स फॅकल्टी मधून झालेलं असेल तर तुम्हाला गणित आणि विज्ञान हा विषय निवडायचा आहे. जर तुमचं आर्ट फॅकल्टी मधून किंवा कॉमर्स फॅकल्टी मधून ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र हा विषय निवडायचा आहे. प्लस तुम्हाला डीएड आणि बीएड पण गरजेचं असणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही डीएड किंवा बीएड आणि मराठी मधून किंवा तुमच्या आर्ट्स फॅकल्टी मधून किंवा कॉमर्स फॅकल्टी मधून जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर तुम्ही सामाजिक शास्त्र हा विषय निवडा. आणि जर तुमचं सायन्स फॅकल्टी असेल तर तुम्ही गणित आणि विज्ञान हा विषय निवडा. म्हणजेच तुम्ही जर आर्ट्स फॅकल्टी मध्ये असेल तर तुम्हाला असेल बालमानसशास्त्र 30 मार्काला, भाषा 30 मार्काला, भाषा 2 30 मार्काला आणि हा 60 मार्काला. असा तुमचा 150 प्रश्नांचा पेपर 150 मार्कांसाठी तुम्हाला 2.5 तासाला असेल. हा सुद्धा पेपर सेम असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा सीटेट आणि टीईटीचा अभ्यास असणार आहे. यानंतरचा मुद्दा घेऊन येतोय आपण. तर मित्रांनो दुसरा मुद्दा आपला होता पात्रता. विद्यार्थी मित्रांनो आता आपण याच्यासाठी काय काय पात्रता लागणार आहे, इथून आपल्याला जास्त वेळ नाही लागणार आहे. सर्वात महत्वाचं होतं हेच आणि याच्या पुढचे काही जे घटक असणार आहेत ते. सर्वात महत्वाचं आपलं सिलेबस काय आहे हे समजून घेतलं. आता समजून घेऊ आपण पात्रता. हा दोन्ही पेपरसाठी काय पात्रता लागतं हे समजून घेऊ आणि हा दोन्ही पेपर वर्षात किती वेळा होतात हे सुद्धा समजून घेऊ. पात्रता पात्रता काय असणार आहे आपल्याला यामध्ये आपण बघणार आहोत. टीईटी आणि सीटेट परीक्षा देण्यासाठी काय पात्रता लागतं हे बघूया. आपल्याला जर तुम्ही टीईटी 1 किंवा सीटेट 1 पेपर देणार असाल तर तुम्हाला डीएड, त्यालाच पर्यायी नाव डीटीएड किंवा डीएलएड म्हणतात. डीएड वालेच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहे. टीईटी आणि सीटेट 1 पेपर हा पेपर फक्त डीएड चे विद्यार्थी देऊ शकणार आहे. डीएड ला पर्यायी नाव वेगळे वेगळे असू शकतात. यानंतर ही जी परीक्षा असणार आहे तुमची 1ली ते 5वी पर्यंत शिक्षक बनण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला टीईटी 2
किंवा सीटेट 2 हे दोन हा दुसरा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. टीईटी 2 किंवा सीटेट 2 हे जे दोन्ही पेपर आहे हा पेपर डीएड प्लस डीएड किंवा बीएड हे दोन्ही विद्यार्थी 6वी ते 8वी साठी 6 ते 8वी साठी देऊ शकणार आहे. विद्यार्थी मित्रांनो टीईटी 1 आणि सीटेट 1 पेपर हा डीएड चे विद्यार्थीच फक्त देऊ शकणार आहे 1ली ते 5वी पर्यंत शिक्षक बनण्यासाठी. दुसरं असणार आहे टीईटी 2 पेपर आणि सीटेट 2 पेपर हे डीएड चे आणि बीएड चे दोन्ही विद्यार्थी देऊ शकणार आहे 6वी ते 8वी पर्यंत शिक्षक बनण्यासाठी. नंतर 9वी ते 10वी साठी सध्या टीईटी नाहीये किंवा सीटेट नाहीये. सीटेट 3 आणि टीईटी 3 नियोजित असणार आहे. भविष्यामध्ये सीटेट 3 आणि टीईटी 3 येण्याचे चान्सेस असणार आहे नवीन एज्युकेशन पॉलिसी नुसार. सध्या तरी नाहीये. सध्या नसल्यामुळे जर तुमचं बीएड झालेलं असेल डीएड वाल्या विद्यार्थ्यांना किंवा डीएड वाले विद्यार्थी 9वी ते 10वी साठी शिक्षक बनू शकत नाही. त्यांना बीएड असणे गरजेचं असते. मग जर तुमचं बीएड झालेलं असेल तर तुम्हाला टीईटी किंवा सीटेट देण्याची गरज नसणार आहे. तसंच तुम्हाला इथे 11वी आणि 12वी साठी सुद्धा टीईटी किंवा सीटेट द्यायची गरज नसणार आहे. ही तुमची असणार आहे पात्रता. यामध्ये वयोमर्यादेचं कुठलंही बंधन नाही आहे. यामध्ये तुम्ही कितीही वयाचे असले तरी तुम्हाला हे दोन्ही पेपर देता येणार आहे. टीईटी 1 आणि टीईटी 2 म्हणजे सीटेट 1 आणि सीटेट 2 हे दोन्ही पेपर तुम्हाला देता येणार आहे. या दोन मध्ये फरक आहे. ही राज्याची पात्रता परीक्षा असते. हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण त्याला टीईटी म्हणतो टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आणि ही सेंट्रलची केंद्रीय शिक्षक पात्रता असते. यामध्ये हाच एक फरक आहे. ही राज्य लेवलची असते, हे सेंट्रल लेवलची असते. दुसरं काही यामध्ये फरक नसणार आहे. सिलेबस जवळपास सारखाच असतो आणि यानंतर हे पहिला पेपर असतो 1ली ते 5वी साठी. दुसरा पेपर पास व्हावं लागतं आपल्याला 6 ते 8वी पर्यंतचं शिक्षक होण्यासाठी. आणि हा पात्रता परीक्षा आहे. या पात्रता परीक्षांमध्ये कास्ट मध्ये जर तुम्ही येत असाल तर 82 मार्क लागतं 55%. जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल तर तुम्हाला 90 मार्क घ्यावं लागतं आणि यामध्ये तुम्हाला 60% आपण त्याला म्हणतो. आणि जर तुम्हाला आता यावेळेस काय झालं, जी शिक्षक भरती झाली त्या शिक्षक भरतीमध्ये ओपनचे विद्यार्थी ओपन म्हणून जे लागलेले विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांना 90 पेक्षा मार्क जास्त आहे ते विद्यार्थीच ओपन मध्ये गेलेले आहे. कास्ट वाल्या विद्यार्थ्यांना ओपन मध्ये घेतल्या गेलेलं नाहीये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा मुद्दा बघणार आहोत भाषा कोणती निवडायची. एक वेळा मी तुम्हाला आताच सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. भाषा कोणती निवडायची. तिसरा मुद्दा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भाषा. भाषा 1, भाषा 1, भाषा 2 असते. दोन विषय आपल्याला निवडावा लागत असते. दोन भाषा आपल्याला निवडावं लागत असते. भाषा 1, भाषा 2. पहिली भाषा तुम्ही हिंदी निवडा. जर तुमचं हिंदी निवडा आणि इथे मराठी निवडा. याला ऑर मध्ये इंग्लिश असते. तुम्ही हा एक निवडा आणि हा एक निवडा. बाकी सर्व पेपर टीईटी 2 चा आणि टीईटी 1 चा पेपर दोन भाषेमध्ये असते. एक इंग्लिश मध्ये असते आणि दुसरा असते हिंदी मध्ये. या दोन भाषांमध्ये पेपर असते. त्यामध्ये हे दोन भाषेमध्ये पेपर असतोच पण त्याच्याही मध्ये आपल्याला भाषा 1 आणि भाषा 2 निवडावं लागतं. एक भाषा तुम्ही हिंदी निवडू शकता जर तुमचं इंग्रजीमध्ये थोडं कॉन्फिडन्स कमी असेल, अभ्यास कमी असेल तर. आणि दुसरा तुम्ही निवडू शकता मराठी जर तुम्ही महाराष्ट्रातले विद्यार्थी असाल तर. जर बाहेर स्टेट मधले असाल तर तुम्हाला तुमची जी सोयीस्कर भाषा वाटते ती भाषा निवडावं लागणार आहे. पण तुम्ही कोणतीही भाषा दोन्ही ठिकाणी एकच भाषा निवडू शकत नाही. त्यानंतर बघणार आहोत आपण चौथा मुद्दा.
वयोमर्यादा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत आपण वयोमर्यादा. विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही पेपरसाठी कुठलीही वयोमर्यादा सांगितलेली नाहीये. इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, यामध्ये कुठलीही वयोमर्यादा सांगितलेली नाहीये. फक्त इतकंच सांगितलेलं आहे की तुमचं डीएड झालेलं असायला पाहिजे. त्यानंतर आपण बघणार आहोत कमीत कमी किंवा जास्तीत जास्त वयोमर्यादा कुठलेही असं बंधन नाहीये. जर तुम्ही वयाच्या 45 असो की जास्ती असो तुम्ही हे पेपर देऊ शकता, परंतु शिक्षक पात्रता परीक्षा पास जरी झाले पण शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला वयोमर्यादेची अट टाकली जाऊ शकते. म्हणून तुम्ही जर 45 अबाव जर जात असाल तर तुम्ही टीईटी आणि सीटेट न दिलेली बरी असणार आहे. त्यानंतर आपण विद्यार्थी बघणार आहोत परीक्षा पद्धत. पाचवा मुद्दा असणार आहे आपली परीक्षा पद्धत. यानंतरचा मुद्दा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा पद्धती सीटेट आणि टीईटी ची सारखी असणार आहे. परीक्षेमध्ये 150 प्रश्न असणार आहे 150 मार्कांसाठी. 150 क्वेश्चन असणार आहे 150 मार्क्ससाठी. 150 क्वेश्चन 150 मार्क्ससाठी असणार आहे आणि पेपर असणार आहे तुमचा 2.5 तासासाठी. 2.5 तासाचा पेपर असेल आणि या पेपरमध्ये एक पेपर प्रति पेपर तुमचे सीटेट चे 2 पेपर होतात, टीईटी चे 2 पेपर होतात जे आपण अगोदर बघितले. प्रति पेपर तुमचा 150 मार्काचा असतो. 2.5 तासाला हा पेपर असणार आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिलेबसवर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 82 मार्क पासिंग असणार आहे जर तुम्ही कास्ट मध्ये येत असाल, आणि जर तुम्ही ओपन मध्ये येत असाल तर तुम्हाला 90 मार्क पासिंग असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण ह्या पात्रता परीक्षा आहे. याच्यासाठी 55%, कास्ट साठी तुम्हाला 55% असणार आहे, ओपन साठी तुम्हाला 60% पासिंग असणार आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा मुद्दा होता आपला किती वेळा एक्झाम देता येते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पास झाले असले नापास झाले असले तरीही कितीही वेळा तुम्हाला एक्झाम देता येते. तुम्हाला कितीही वेळा एक्झाम देता येते. कितीही वेळा एक्झाम देता येते. कितीही वेळा एक्झाम देता येते. लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टीईटी आणि सीटेट कितीही वेळा देता येते, याच्यासाठी लिमिट्स नसणार आहे. यानंतरचा मुद्दा होता विद्यार्थी मित्रांनो फॉर्म चुकला. फॉर्म चुकला काय करू. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा फॉर्म चुकला असेल तरी काही घाबरण्याचं कारण नाहीये. जर तुमचा फॉर्म चुकला असेल, स्पेलिंग मिस्टेक झाली असेल किंवा एखादा स्पेलिंग मिस्टेक झालं असेल, एखादा अंक चुकलेला असेल किंवा अदर कुठलीही चूक झाली असेल तर तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर फॉर्म सबमिट झाल्याच्या तारखेपासून तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर म्हणजे जी शेवटची तारीख असते त्या शेवटच्या तारखेच्या नंतर 8 ते 10 दिवसानंतर तुम्हाला करेक्शन विंडो ओपन करून दिल्या जाते आणि करेक्शन विंडो ओपन केल्यानंतर तुम्ही तिथे तुमचा नव्याने फॉर्म सबमिट करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल तुमचा फॉर्म चुकला आहे, आता तुम्हाला परीक्षा देता येणार नाही, तर त्यामध्ये तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाहीये. तुमचा फॉर्म चुकला असेल तरी करेक्शन विंडोची तुम्ही वाट बघा, त्यानंतर तुम्ही तिथे करेक्शन करा आणि पुन्हा नव्याने सबमिट करा. शेवटचा मुद्दा राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे. शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे तुम्हाला सीटेटच्या पेपर 2 मध्ये. सीटेट पेपर 2 लवकर पास होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये बघा, तुम्हाला भाषा विषय असते, भाषा 1 आणि भाषा 2 हा जो विषय असणार आहे. भाषा 1 मध्ये तुमचा हिंदी असेल समजा आणि दुसरा असेल तुमचा मराठी. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला हा पेपर सोडवण्यासाठी सुरुवात केल्यानंतर पेपर हातात घेतल्यानंतर तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2 या 2 घटकांना सुरुवातीला सोडवा. कारण विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 15 मार्काला म्हणजे 8 मार्काला एक पॅसेज असते आणि इथे 7 मार्काला एक पोयम असते.
पोयमचे 7 मार्क फिक्स हातातले असते आणि पॅसेजचे 7 मार्क 8 मार्क तुम्हाला फिक्स मिळणार असते, कारण यासाठी फक्त सराव लागत असते, कुठलेही अभ्यास नसला तरी तुम्हाला याचे मार्क पडू शकणार आहे. तसंच इथे तुम्ही मराठी दुसरी भाषा घेतली असेल तर 8 मार्क तुम्हाला पॅसेजचे असते आणि तुम्हाला 7 मार्क पोयमचे असते. या 8 अधिक 7 इथले 15 मार्क आणि इथले 15 मार्क हे फिक्स तुम्हाला कुठलाही अभ्यास न करता मिळणारे असल्यामुळे तुम्हाला या 30 पैकी 30 मार्क मिळवायचेच आहे. तुम्ही गलती काय करता, तुम्ही सुरुवातीला हा घटक सोडवत नाही, तुम्ही हा घटक शेवट सोडवण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे काय होतं, तुम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे तुम्ही योग्य उत्तर शोधण्यात असमर्थ ठरता किंवा शोधू शकत नाही. तुम्हाला घाईघाईमध्ये तुम्ही ती उत्तर चुकवता आणि जी हातची मार्क आहे तिथेच तुम्ही तुक्के मारता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हातची मार्क पहिले 30 मिळवून घ्या. तुम्ही जर कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला इथे फक्त आता 52 मार्क लागणार आहे, कारण पासिंग तुमचं कास्ट मध्ये तुम्हाला किती असणार आहे, 82 असणार आहे, 55 आणि जर तुम्ही ओपन मध्ये असणार तर तुम्हाला इथले 30 मार्क मिळाले असेल तर फक्त तुम्हाला 60 मार्क घ्यायचे असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित पेपरचं नियोजन केलं आणि नियोजनबद्ध जर तुम्ही पेपर सोडवला असेल तर तुम्हाला हा पेपर कमी अभ्यासामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये पास करता येईल. यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाहीये. जनरल पेपर असतो, थोडासा तुम्हाला मानसशास्त्राचा, तिथल्या थिंकरचा, तिथल्या संकल्पनांचा, शोधांचा अभ्यास करावा लागतं आणि हा पेपर द्यावा लागत असते. तुम्ही तुमच्या या अभ्यासाचं नियोजन करत असताना सगळ्यात जास्त वेटेज तुम्ही या 2 घटकांना द्या. इथले 60 पैकी भाषा 1 30 मार्काचा आणि भाषा 2 30 मार्काचा, या 60 पैकी तुम्हाला जवळपास 50 प्रश्न कव्हर करायचे आहे, कारण हा स्कोरिंग विषय असणार आहे, भाषा 1 आणि भाषा 2. त्यानंतर तुम्हाला इथे काय असणार आहे, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र, त्यावरचे पण तुम्हाला मार्क मिळवता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की यामध्ये मायनस मार्किंग नाहीये. मायनस मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला इथे कुठलाही मार्क तुमचा जाणार नसल्यामुळे तुम्ही योग्य पर्यायातून कुठला ना कुठला तुक्काही जरी लागला असेल, मारला असेल तर ते जास्त लागण्याचे चान्सेस असणार. मायनस नसल्यामुळे तुम्ही रिस्क घ्यायचे, कुठला प्रश्न सोडायचा नाहीये, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर द्यायचे आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या बीएडच्या मित्रांना शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही अजून डाऊट वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.